महत्त्वाची बातमी आहे। पोलिसांच्या घरांसाठी आम्ही प्रयत्न केले असं कालिदास कोळंबकर यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे आता श्रेय घेण्यासाठी येतायत असंही कोळंबकरांनी म्हटलंय। महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही प्रयत्न केले होते। आदित्य ठाकरे यांनी कोळंबकरांवर पलटवार केलाय। पिढीचाईच्या 2224 पोलिसांना ज्यावेळी आदित्य साहेबांचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळी प्रत्येक पोलिसांना 50 लाखाचे पैसे भरायला सांगत होते। मी उपोषणाला बसल्यानंतर देवेंद्रजींना मी फोन केला आणि साहेबांनी 10 लाख कमी केले। म्हणजे 35 लाख कमी झाल्यानंतर 15 लाखामध्ये 15 लाखात 500 कार्पेट देण्यात आले। त्यावेळी कुठे होते? आणि जास्तीत जास्त लवकर पोलीस हाऊसिंगचा सुद्धा साहेब प्रश्न सोडवतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। रिटायर्ड पोलीस परिवारांना मुंबईमध्येच घरं द्या, कुठेही मुंबईच्या बाहेर पाठवू नका, कारण ह्यांचा पहिला अधिकार ह्या लोकांनी मुंबईचं रक्षण केलेलं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जे सर्व्हिस क्वार्टर्स आहेत, जसं वरळीमध्ये आमच्या काळी आम्ही 10 इमारती बांधणार होतो, तो प्रस्ताव तयार आहे। सरकार पडलं नसतं तर हे आतापर्यंत काम सुरू झालं असतं। त्या 10 इमारती कधी होणार? नायगाव वडाळ्यामध्ये ज्या इमारती आहेत त्या कधी त्याचं नूतनीकरण होणार? या माझ्यासोबत या, आपण स्वतः एकत्र काम करू। ह्याच्यात क्रेडिट कुठे? आणि तुम्ही जे करू नाही शकलात 9 टर्म, मी माझ्या दुसऱ्या टर्म मध्ये प्रयत्न करतोय। 9 टर्म तुम्ही नाही करू शकलात आणि माझं तुम्ही बोलताय, तुम्ही स्वतः काय केलं ते दाखवा ना।